नमस्कार. शिवस इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च सहर्ष स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हा फॉर्म कसा भरावा, घरा बसून तुम्ही कसा फॉर्म भरू शकता, ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत. जेणेकरून आपल्या घरातील महिलांना महिना 1500 रुपये आणि वार्षिक 18,000 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, काही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला त्यातली पूर्ण माहिती मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देत राहीन. आपण आपल्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला नारी शक्ती दूत हे असं ॲप सर्च केल्यानंतर ह्या अशा पद्धतीने दिसेल. ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे जे काही त्यांचे इन्स्ट्रक्शन आहे, टर्म्स अँड कंडिशन, ह्याचं स्वीकार करायचं आहे आपण. नाही तर हे करून तो आपल्याला मोबाईल नंबरवरती जो नंबर दिला त्याच्यावर होऊन जाईल. OTP मेन्शन करायचं आहे. प्रोफाईल अपूर्ण आहे तर आपल्याला पूर्ण प्रोफाईल करायची आहे. आपली माहिती भरण्यासाठी आहे ते क्लिक करा. त्यानंतर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं. नंतर महिलेचे संपूर्ण नाव, आधार कार्ड प्रमाण पाहिजे, पतीचे वडिलांचे नाव, जन्मतारीख जे की 21 वर्षाच्या आतली पाहिजे, ते 65 वर्षापत्र पाहिजे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता घ्यायचा आहे. तर आपल्याला पूर्ण अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपलं गाव, शहर, त्यानंतर आपली ग्रामपंचायत, पिनकोड, त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मागा दिला तोच टाका. त्यानंतर आधार क्रमांक असेल, आधार नंबर टाकायचा. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेतला आहे का, इथं नाही असे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही घेतला असेल केलं तर आपल्याला लाभ घेता येणार नाही याचा, तर नाही करा. जर घेतच नसाल तर. त्यानंतर खाली यायचं आहे. आपल्याला वैवाहिक स्थिती दिसेल. वैवाहिक स्थिती क्लिक करा. तिथं आपल्याला म्हणजे तुमचं जी काय कॅटेगरी असेल तो कॅटेगरी निवडायचा आहे. तो निवडून झाल्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, लग्नापूर्वी जे नाव असेल ते पूर्ण नाव टाकायचं आहे. महिलेचा जन्म परप्रांतीय झाला असेल तर तिथील होय किंवा नाही, जर असेल तर, शक्यतो नसणारच आपल्याकडे. त्यानंतर अर्जदाराचे खाते क्रमांक, बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचं आहे. आपला आधार कार्ड क्रमांक त्या खात्याला जोडला आहे का, तर होय करायचं आहे, कारण या आधार बेसवर पैसे जमा होणार आहेत. होय करा. त्यानंतर जे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत ते आधार कार्ड असेल, आधार कार्ड तर कंपल्सरी अपलोड करायचंच आहे. आदिवासाचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे आपल्याला आदिवासाचं प्रमाण म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आहे इथं. ह्याच्यामध्ये आपल्याला 15 वर्षाचं राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करू शकता. यापैकी कोणतेही एक अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जे की तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, जर तुमचं असेल 2.5 लाखाचं उत्पन्नाचा दाखला, ते अपलोड करा. अर्जदाराचं हमीपत्र, ते हमीपत्र कसं घ्यायचं मी तुम्हाला थोड्या वेळा पुढं सांगणारच आहे. त्यानंतर आपलं बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्र, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक. त्यानंतर अर्जदाराचा जो फोटो आहे, आपल्याला अर्जदाराचा फोटो अपलोड हा लाईव्हच करायचा आहे. तुम्ही मोबाईलवरून किंवा ह्याच्यावरून करू नका, लाईव्हच करा, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. तुम्ही फोटो लाईव्ह घ्या, नाही तर अपलोड करा. त्यानंतर इथलं ॲक्सेप्ट हे करा, हमीपत्र, माहिती जतन करायला क्लिक केल्यानंतर इथं सर्व हमीपत्र पूर्ण दिसेल तुम्हाला, ते स्वीकार करायचं आहे. आणि हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं प्रविष्ट झाल्यानंतरच तुम्हाला हे येणार आहे, म्हणजे SMS येऊन जाईल.
पूर्ण एकदा फॉर्म बघून घ्या आणि स्वीकार करा. माहिती जतनवर क्लिक करा. त्यानंतर आपण होम पेजवर यायचं आहे. केलेल्या अर्जावरती आपल्याला हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी योजनेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं हमीपत्र डाउनलोड करता येईल. हमीपत्र डाउनलोड झालं त्याची प्रिंट काढून तुम्ही तिथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर केलेला अर्जावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज आपण कसा केलेला आहे तो बघायचा. इथं आपल्याला दिसून येईल यापूर्वी केलेला अर्ज, तर आपली पूर्ण माहिती दिसून येणार आहे आणि आपण परत लॉगआउट करू शकतो. तुम्हाला ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद.